हाय बापमा. हाय आज कसं करता सची? तुवें काली सगळ्याला निमगून ब्रेकफास्ट चे खाणं एक एक दाखव काम का म्हणून म्हणाल्याक आम्ही आयताराच केन्ना इडली करची एक एक अप्रूपायन शेवई करची ताका आम्ही गेल्या चेडवाल्याने मिले दोग जाणाले हांगा हांव शेवई केल्यार तुम्ही पाय हेल्प करता म्हणून जायत म्हणाली ती त्या देखून इडली बदलाक आम्ही शेवई करून तुमगेल खातीर पाय दाखयता ती आम्ही खावच खाणं तुम्ही खाया ते अशें आयताराच करून सुलभ आता आम्ही तांदूळ तिंबयता ती चड तिंबल तितले चांग त्या देखून आता तिंबयल्यार हांव 6 गंटले इतले वाटीत वपास ते दाखयता नया एदी सोय घालचे नया वाटूचे पानपोळ्या पिठशी पाय सकाळी उठाना मेनी शेवई करता ती ते पाय दाखयतात तुमका. ओके बापमा. आता कसं तांदूळ तू तांदूळ हांग दवरला इतलो तांदूळ तू गेल आम्ही हांव इतलो हाडला आम्ही केन्ना नाही अर्ध शेराच म्हणून करचे आमगेल भाशेन आमी सांगता जाल्यार अर्ध शेर तांदळाचे केल्यार आमकां समज जाता त्या जाणांक ते देखून अर्ध शेर घाला हांवें तो वेळ करून अश्विन सांगतलो हो पोळ्या तांदूळ जेवणा तांदूळ शेवई घालूनच ते इम्पॉर्टंट पोळ्या तांदूळ घाल्यार मोवच शेवई जेवणा तांदूळ घाल्यार घटी जाता. पोळ्या तांदूळ आणि जेवणा डिफरन्स आसा कसं मस्त डिफरन्स तें गाद्यान जावचे बरं का भत्तावर डिपेंड जावन आसा गाद्यान तूं जेवणा तांदूळ विंगड वाडयता ते तूं अक्की म्हणून विंगड वाडयता. Okay, so it has to do with the quantity of starch. Okay, so generally rice and main difference is the quantity of starch. At amylose and pectin, there are two starches that are usually present in the rice. So the quantity of amylose and pectin that is present in each variety of rice differentiates the rice. Any long grain or short grain in sakada. We will discuss all that in another video. Okay, so at the अर्ध शेर मळारी बापू मला पोळ्या. Let's measure it. अर्ध शेर मळारी about 478 grams. ओके आता कसं करचे आजी बापू? आता काय ना काढचे ती बंद वचू दाबर घालून आता उदक घालता दवरता 3 गंटे तिंबयता आता कांकून दवरला ते आम्ही आता म्हाका मस्त तिंबूका म्हणून आशा आसा ते देखून हांव 6 गंटले इतल्याक सोय घालून वाटीता. All right, Bapma, thank you. So we will come back to this at around 6 o'clock tomorrow. Hi Bapma, good morning. आता काल दनपार आम्ही सोक केलेलं and now it's about 7 o'clock in the morning. So it's properly soaked for about 12 to 15-16 hours. कसं करतो Bapma? वाटून शेवई सुरू करता ती हांगा तांदूळ वाणयलो कशें वाटूच म्हणून आता सांगता ही सोय इतली सोय घालता हांव हे काल तुमी पळयला अर्ध किलो तांदूळ हे सोय ब्लॅक प्रकार एक सेराक एक नारळ म्हणून आसा हे अर्ध सेर म्हणून जाता आमगेले फुडली नमुनारी आता अर्ध किलोक न्ही जावन एक वळण्यासन सोय घालता अशी हे जाल्यार कसं म्हळ्यार चड मोव जाल्यार हे समज देवना म्हणून हांव आतां चिके उणी करता ते देखून हाजे 3/4 घाला हांवें ह्या वळ्याचे 3/4 खाली दव सोय मात्र हे मोव सोय घालची कसं जाल्यार म्हळ्यार केलो जन सोय घालना ती समज जायना म्हणून ते देखून सोय घालची कसं म्हळ्यार मोव जाता आनी सुरबुसाण येता गोडी थंड जाता त्या देखून खावच्या लायक जाता म्हणून आम्ही सोय घालता ते GSB चड जावन सोय घालता त्या देखून आम्ही सोय घालून आता वाटीतात तांदूळ कशी पानपोळ्या पीठ वाटीतात तुम्ही तशी वाटल्यार जाले आणि सोय घालना अशी शेवई करतात म्हणून कोणाक सांगल्यार तुम्ही सांगा सुक्कोन डब्बे वता सुक्कोन डब्या घालून दवर जाल्यार मात्र सोय घालूनच जा उकडीत तांदूळ जावं सुरय तांदूळ जावं सुक्कोच म्हणून जाल्यार आम्ही सोय घालूनच कवंट येता त्या देखून खावची इमिडिएट खावची म्हणून दाखवलो आता सोय घालून सुरबूस करून खावचे तितल्यांचे सोय आता सोय घालता जाल्यार फ्रेश चिकन तिचा लायक फ्रिजान दवरून खावचे लायक जायना शेवई. फ्रेश फूड इज ऑलवेज बेस्ट. वय आता हांव हे सोय चिक्की ल्हान जाल्यार मागीर तांदूळ घालता मिक्सीर घाल्यार न्हय जायना ग्रायंडरार घाल्यार न्हयो जाता शेवई थंड जावन देवन येता त्या देखून हांव आतां ग्रायंडरार घाला. साधारण कितलो वेळ घालता सोय? सोय सांगली ना हे ग्रायंडर देखून एक 5 मिनिटां नाका 3 मिनिट भितर न्हय जाता ते काही सोय चिकी चड वरच्या पोर गड्डी हाजी वटी हे वग्गी नाही जाता तांदूळ सोय चिकी लेट नाही जाता वट्ट घालना ताचे खातीर हे चिक्की नाही जाली मागीर हें घालता त्यात दोन्ही एक केल्याक जाता त्यावेळी स्मूथ जावता हे वेळी स्मूथ जावता जाल्यार हे सुरवेकार ताचे वटू घाल्यार हे चड स्मूथ जाता त्यांचा उणी स्मूथ जाता.
ते काल सांगलं म्हणजे केतले घालता इंग्रेडियंट्स त्या सकट लेखून करता लेखून करता आता सोय सुमारला अंदाली यें भितर ग्राइंडर लायक पट्टून दिता पळे तावळ कांतिलेला काय आता डिफरन्सच पळे तिथून जाल्यार मागीर आमी घाली येता त्या सकट मेळ घेतला मेन घेता आणि तू मस्त उदता घालता म्हणना बिकॉज वी ऑलरेडी सोप द राईस ना मस्त म्हळ्यार वाटून जाऊ तितून घाल का कडे आळाची बुड समा पातळ करून घेऊ का Oh, so if you want to give this a beetroot flavor, आणि सकट थोडी beetroot निघालेत ना सगळा ते एक्सपेरिमेंट नाही हा जीएसबी ट्रेडिशनल टाइप ट्रेडिशनल ऑथेंटिक ना होय ते एक्सपेरिमेंट सगळं तुमचं सर जेवढं करू का रिसर्च करते जाल्यार बेसिक नॉलेज हांव दिता बाकी कडेन एक्सपान्शन की डेव्हलपमेंट की त्या सगळं तुम्ही करता सो ह्या सकट अज्जल सायडान तुला डिश ना तुगेल बसरो ना जीएसबी तोंडची गडगड गेल्यार बाई एक उकडायची एक सुरयाची 2 नमून करता ते उकड्यान तू कसं करता म्हळ्यार खाली उकड्याच गेल्यार सुकवून दवरतात मस्त तांदूळ ह्या सायडाक उकडस आनी एक कसं करता म्हळ्यार अशी आडान आनी करनात सुरयाची करतात मस्त लोक भित्त हें करतात सुरय तांदूळ कष्ट म्हण ना कष्ट ना हाका सुरय आनी उकड ओट्ट घाल्यार रमदण शिजयल्यावर शिजोवन इडली ती मारी त्यात नंतर पिळतात ती शिवाय अनेक नमुना रमदण म्हळ्यार रमदण म्हळ्यार शीदा एक आयदरा घालचे शिजोवचे इडली इडली तू अंत करता त्याच्या तू दण्यातून तशी नाही हे शिजयचं ना शीदा केळपान दवरचे न्ही रखोवचे आणि त्या कुडके कुडके करून शेवई करचे ओके दॅट इज लाईक अ शॉर्टकट मेथड ना या उंडी करचे कशी उकडायच करचे काळा का म्हणून हा काळा का त्या देखून ಕೆಲವು ಜನ सूर्याचे करता भित्तात ते सुलभ म्हणून त्या करतात उकड्याने सूर्य उठ घालून समासम घालून ते अनेक पण सांगता आता मी हे पीठ पळया ग्राइंड चिकेची सायलेंट झालं दॅट मीन्स इट्स नाईसली ग्राइंडिंग ना आम्ही आपण पळो का ग्राइंडर सायलेंट कशाला म्हळ्यार उडीद वाटीतन चड गुडगुडू तांदूळ वाटीतन ना गुडगुड्यान वाटीतन ते शब्द जाता ते तांदूळ गुडगुड्यान ना ते नाही जात वता तशी तर तुका ह्या यूज करून अभ्यास झाला शब्दान कळत की तुका जाल्ला की ना म्हणून ना कळना म्हाका शब्द ना ताका हांक कळना इटल्यानी चित्तन कळता कडेर शब्द वेग जाता हाक शब्द चेंज जायना एक 10 मिनिट दवा वाटल्यार पावता पण आनी एक 5 मिनिट वाटल्यार जालें दाखव हे 50% झाले पळय आणि काय रवो दिसतो ना ते दिसयानच आता घरकड शकताल बारी उणे मोल्ल आडयतात मोल्ला काही मिळते ಕೆಲವು जन असतात ते केटरिंग करतले ते ऑर्डर केला कोण देतात नथिंग इज एज गुड एज होममेड होय आम्ही केलं तर एक कसं झालं दिला ऐकत होता आणि मनस पुरवठ करता ಅಲ್ಲ ಆಯ್ತಾವ ಕಾವಕ್ಕೆಲ್ಲ ರಾಂದಪ್ಪ ಅಯ್ಯೋ ಮಾಡ್ಕೊಂಡಂತ ಸಕಡಂತ ಮುಂಕಲೆ ಕದಾಯನ ಕುಕಿಂಗ್ ಇಸ್ an art now edible art yes art subject ಕಲರಿದೆ ಇಟ್ಸ್ ಆಲ್ಸೋ ಎ ಸೈನ್ಸ್ ಮನಸ್ हळूहळू बुक कसं चेंज करून कदायना सायन्स आवरी नाही हळूहळू बुक कसं हेस्टन ब्लोमेंथल नी सकट म्हणून हळूहळू शेफ असाची त्यांनी दे डू समथिंग कॉल्ड मॉलिक्युलर गॅस्ट्रॉनॉमी ओके सो मॉलिक्युलर गॅस्ट्रॉनॉमी नाही तांनी कसं ना तितलं डीप वताची की तांगेल 8 पार्ट की असं की बुक कसं सायन्स ऑफ कुकिंग म्हणून if you are interested in learning about the real science about cooking then I think that is a very good book to refer to because की 10 की 15,000 की कसं की असतं per book in that series 8 book का 1,20,000 सकट सीरीज असतात पण आता रगड्याची के कष्ट जात असती त्यामुळे 5 गाव दाट जायला त्या देखून जे उदागाल का मस्त उदागाला नाही जायना त्या देखून थोड्या उदागाल का रगड्याचा हेल्प जाता एका मशीन ताण त्याकडे ते कष्ट जातात अडच झाल्या तो उदागाला चढ घालूनच थोड्या घाल का रगड्याची के असल रगड्याचं उदा चढ घालायला नाही जायना विंगर टाइप रगडच ना आमगेला गरकडची रगड्यारी इतकी चढ उडून जाल्यार आम्ही हातान संपोन घेवयता अंत जायना चढ घालूनच तांदला का हळद घाल का ते पुळोन घेऊ का हळद
कांय कष्ट ना सेवाय करून भितर कशें म्हणून वतना म्हाका ते बिल्डची नसल्यार मागीर कष्ट आसना पेज मागीर जन जावं का हेल्प जावं का दुसऱ्याला हय जाल्यार एकली करता आशिल्ली म्हगेले ती असिस्टंट उठाचे बशे करून करतले त्या मॅशिनाक कसं म्हणचे बाबा शेवया मेशे शेवया नांते आमची गेला ना शेवया नांते म्हणजे दोळचे म्हणटना पिट्टी जाता कणी जाता हे तशें आमी रगड्यार घाल कुडले वांटून जाता आनी ते थोडे उदक घाले शब्द पळय ते तापून बसता असं ताका कष्ट जाता असं ते देखून आमी वयर चडल्या वरी जगता का तशी हें घालता इट्स बिकमिंग स्टिकी ना वयर स्टिकी जाल्यार मस्त नाही आज पळय पळते ताका कष्ट जाता कुठले न्हय जाल्यार तशी कष्ट जाता का वापसान हे देव उदक दिवं का पटू देता पळय आतां जावच्या सुरू जालें वय म्हळ्यार जायत आयले तूं शब्द निमगेलो ना घे लागीं रावून आयकल ना दॅट्स अ गुड मेजर वय तूं स्टुडंट देखून तुका इंट्रस्ट आसा आमगे बायल मनशांक लेखपण जाल्यार तांकां खबरच आसना These are small nuances that make a dish excellent. No, perfection is everything. म्हाका केची परफेक्शन जावं का त्या देखून इंट्रस्ट दाखयता ना शिकणे करून घाल म्हाका नाही तू कितू नॉलेज येवंक जाल्यार तू कितल बुक्स वाचून आसा पुरो कितल थॉट इट रिक्वायर्स अ लॉट ऑफ थॉट आतां मी न्हय जालां पळय ओके न्हय जालां समज त्या देखून ती सोय आसल्याची काय नाही ना ते देंवन तूं मेशना देखून त्या देखून सोय काय नाही म्हणून जायना ते त्या देखून आमकां घरा पोका मीठ घालता ओके आमकां रुचीक कितली जावका तितली मीठ घालता हां आमी कितले घालता पण हांव आतां अर्द किलो आसना सादारण हे अंदाजारी इतलें घालता कडे हांव पळयता उदक घाल मागीर समा पातळ करून मीठ कितलें जालें म्हण पळयता चड मीठ घालूनच रुच जायना कडे खावच्याकय जायना मीठ घालतना ऑलवेज लेस इज मोर वय यू कॅन ऑलवेज उणी इनक्रीज इट घालचें सांग आमकां फक्त गोत ना घातल्यार उणी घालचें सांग करेक्ट घालून म्हाका काय कळना कितली काळ जाल्यार त्यामुळे मीठ टाकनी सकट पडला डिफरंट लेवल ऑफ सॉल्टनेस मीठ घेतना म्हण आसता मीठ ल्हान जालें कुठलें काडचें येस पळय संद जावन जालां पण पळय आतां काडया करगल्या शापूर वयता ना ते करकत नसलं करगता येड्या बसते कर बंदा मीठ न्हू काडता सकट सुरवेका घाल्यार ल्हान जायना कितें मीठ सुरवे घालूनच आतां मीठ काडया हें पीठ काडया तांदूळ वरला एक सोय वरला म्हणून कांय येचन कवचानच शिजून पिळतना सीदा देवन येते अंटू काडच्या तेंची काय खरखर जाता ती सुलभ जायना खावच्या मात काम केल्यार खाव येता करेक्ट वय आतां हें काडल्यार धुवन काड येता उदक जावं का ताका मस्त ते देखून धुतना कांय बिवका म्हणना रगडो मस्त सूर्य करचे भित्ता म्हणटा ती कसं जाल्यार म्हणून वतना म्हाका सुलभ आसा हॉटलाचे आमकां खावंक आमगे तेंची केची आमकां हॉटला वचचें म्हळ्यानच जशें ना ते देखून म्हाका येता अभ्यास हॉटलां गेल्यार रुची ना दुड्ड वेस्ट ना म्हूण दिसता आतां नाही बट स्टील हॉटलांत करचे जाल्यार जनला हाय क्वालिटी करता आतां तांची पब्लिसिटी कसं म्हळ्यार हॉटलाच केल्यार हें जाता कॅन्सर येता म्हण तांगेलें तेल बण्ण प्रिझर्वेटिव्स टेस्ट मेकर पुरो घालून जनाल फूड हॅबीट चेंज केला आनी नाना नमुने डिसीज येतात तेन्ना म्हण दुयेतात सगळ्यांक स्टार हॉटला वचत जाता जायना ना तर हें आसा substitutes always try to avoid substitutes no वय आनी गडकड कोण करता सगळें टायम ना जनान तुगेल लेकर आता कसं फूडान तू प्रॉफिट कोरका की मिनिमम म्हळ्यार जस्ट खावच खातीर कोरका की प्रॉफिटा खातीर कोरका फूड इफ यू आमगेले व्याप्ती जाल्यार प्रॉफिटा खातीर आमी दुसऱ्यांक हॉस्पिटॅलिटी म्हणून जाल्यार आदी खातीर टेस्टा खातीर न्ही कर्टसी खातीर व्हॉट इज द प्राइस ऑफ हॉस्पिटॅलिटी ना वय आमी इतलें उदक काडलें कांय जायना आतां
एकदा उल घाल का ओके बाबा आता कसं करता आता पडे पीठ काढला ना ते गट्टी असतं ना म्हणून तो त्या उद्दा घाला किरो न्हू पातळ कर का आमकां जाय जाल्यार तितले आळाच खातीर अशें करून पातळ करून घेवन आता तुमी कितलेंय पातळ जाल्यार भिवची नाका त्या देखून उद्दा घाली येतं नाका म्हणून मात्र पळयला जाल्यार ही कन्सिस्टन्सी करात आणि काय ते उद्दा धरता का हांव उद्दा घालता ती त्यामुळे ते सुकून येत कडे रे काल तुम्ही उंडी पळयल्यावरेची या उद्दा का पुरो आता हाका मीठ पळो का हदा असं हांव येदी पिट्टी घालता म्हाका उणी जाला म्हण दिसता जाल्यार घे तूं पळय तूं कशी ककवान आमी शेवई खातना आमकां कशी दिसता इतले काळ तितलें मीठ जावं का नाईस असं ना other कळता you can't tell it salty but हय आमगे जीभ सांगता चिकी उणी जाला म्हणून जाल्यार केलो जण इतले चेपी खाता ते तांकां चड मीठ जायना त्या देखून आमी मीठ तांगेल घरकड कोण कशें खाता तें पळोवन शिकून घालता पळय हे इतलें मीठ घालता आतां आनी घालना ओके आता पळय आमी पळय पिठाची कन्सिस्टन्सी येयली हे आता आमी कसं म्हळ्यार कायल तयार करता चिकी दाटी कायल जावं का ती नेली म्हाका कायल मेगेली शेवय करची का तिरी घेतिले हाका तेल लावका घाशा सुलभ जाता अंट जाता so rice has a lot of starch that gets stuck like that वय हे अशें करून तुसुचे आमी आनी कायल दवरया रांदेरी आमी हे पीठ संतरा करून घेवं का okay शीत केलं जालें पण ना काय नाही तेन्ना आतां लावचे कायल तपतना आमी रेडी आसता yeah continuously stir करचा असता की वय वय कंटिन्युअस करता धुवन घालचे कितले उदक घाल्यार बीन हे ना मुलाज ना घेता ते आनी उदक घालून दवरून घेतले रे हात बुडोवचो जाता आता चमचा म्हणा उदक घालून आनी एक रान्नीर दवरया काडी ओके आता हांवें घासून दवरला हें पुटाची त्या देखून उदक डायरेक्ट घालता हे धुवन घेवपा जाता पेडा म्हणा पडटाले ते उदक घालका ते उंडी शिजच्याक त्या देखून until this level no वय वय सम होडा उज्जार कडे सुजूक न्हू गे रान्नीर दवरता तांबी घेवन keep this to boil ते बेडावणा हे आजीक राप अशी चिक्की उणी दवरला हांवें तितले दावका उदक स्टीम सम उठा नका हे आता मी उंडी शिजोवचे खातीर दवरका ओके लागले ना तर वेळ असेल तर वेळेचं वय त्या देखून मध्ये काम करते ना ऑफ केलं वय ते एक पण काढत रे मार्या लागले पळय तितून जाल्यार काम बी कम म्हणना कशें जाता येते आता गट्टी जाता येता पळय हांगा तर लागला पळय एक पेस्काच जावं अशें करून दवरून घेतल्यार अशें काडूं जाता ताता वळी लागील अशें न्ही एक कल्याक शिजच्याक and this is very attention sensitive no वय जागृत केलं जालें जाल्यार भिवची तसं काम नाही करता वचचें चिकश तस जाल्यार कांय जायना रांदप करतना चिक धैर्यार करता कसं वायट जाता म्हणल्यार चॅनल सुरू सुरू करतना वायट जाल्यार उडोवका कडे शिकून जाता ती आपणीतल्या येता म्हाका तांदूळ न्ही पळय बॉयल करतना शीत करचाक आई वॉज ऑलवेज स्कॅर्ड म्हळ्यार म्हाका ते पिचकी जाता म्हण सांगून ऑलवेज एक हें आशिल्लें म्हाका पॅरनोय आशिल्लें बट आफ्टर आय सॉ बापू म्हाका कुक इट लायक यू नो एक्स्ट्रा एक कितले 5-10 मिनिट एक्स्ट्रा दवरल्यार इट डजंट गो बॅड एक पण रांदप करतना कॉन्फिडन्स जावका हांव केल्यार समज जाता म्हळ्यार मात्यान तसुका हांव सम करता हांव सम करच्या गुत्तस म्हाका म्हण आसुका and it takes some time to get used to it no आता हांव कसं गुत्तसून केला म्हणल्यार धैर्यारी सांगता सगळं तुवें कितले 60 years of experience वय वार्डीक जावन म्हाका कितले जाले 62 वार्डीक जालेली 62 61 येस जाले 61 पयर एप्रिला 61 जालें आतां एप्रिल जाल्यार 62 जाता तू वाडीक जाल फुडले कुकिंग स्टार्ट केलें न्हू वय वय आतां कोण तुका कुकिंग आनी शिकोवन दिलें कोण शिकोवन दिलें कोणय ना म्हाका आम्हाला आसतना हांव जावन एक कोद्देलो आनी एक उपकरी एक दाळी तो एक करच्या शिकिली अशींच म्हाका इंट्रस्ट आसा आम कांय करनाशिल्लें आमगेल्या घरान बामणान ते वचून करचें आसा नाका तुमने तो बैसा म्हण तशिल्लें तेड्या वाडीक जावन तरी तांणी ते पुराजनय काम करचें पडोना नाही केलें तुगेले इंट्रस्ट केलं म्हगेले इंट्रस्ट कोणें म्हाका प्रेशर घालनी प्रत्येक काम म्हाका गोत सुका म्हण पिशे आशिल्लें तेन्ना
दारले बाई मनशान गोष्टी कसं सांग कामच रे मक्कळ करते म्हणून ते इंटरेस्ट आहे त्याच्याकडे केलेलं आहे. सेल्फ इंटरेस्ट इज द बेस्ट टीचर ना. होय. आणि मग त्यातनं ग्रॅज्युएशन आणि पेटायने देखून घरची कामांनी इंटरेस्ट झालं. आमगेल गावांतून 8 क्लासानंतर स्कूल ना आशिल्लें कॉलेज ना कसं शिकचे. मागीर तू कॉलेज चमकलें काही वय आमगाची कॉलेज नाही मिगेल प्रायव्हेट स्टडी करेस्पॉन्डन्स कोर्स करून सुरू इंटर केलें कडे BA केलें कर्नाटक युनिव्हर्सिटी इंटर भोपाळ मागीर MA केलें त्यात मग चिकेची एज्युकेशन म्हळ्यार कसलें म्हूण कळ्ळें तिगे नॉलेज आहे अशी असताना थोडे चान करू मिगेलें टेन्शन डायवर्ट करून पंचायतीक करून नाव पुट इट ऑन सिम. ओके जायत आयलें ताजे खातीर सिम मारपाचें जाल्यार आतां चिके त्राण जावका तर देखून आमी कोयले अशें करून जागरे ते करता शित ते वायट जायना बिलकुल वायट जायना हद कळ्ळ्यार जालें केन्ना राबो काम ते राबोच कशें आलोचन करता म्हळ्यार उंडी करचें जावका आमकां. आतां उदक आसना ते उदकान उंडी करूं जायना समज सुकली मागीर पीठ उंडी करूं जाता. आतां जालें दाटी कायल देखून पळय अंटून बेसना वेस्ट जायना. आतां आमी तूक दिवं का रायट जस्ट पळोवया लेट्स सी लायक एक क्रीमा म्हणटा जाल्यार आतां आमी तूक दवरचें आनी हें लायलां न्हू हें सान करयाची चिकेची उंडी जावता दवरताय वेळ जाता येवची फुडें आमकां जाल्यार हात चिकेची हुन घेवचे तयार ना आतां इतलो हुन अंटून तें कापून बसता उदक दवरून घेतला हांगा हात बुडोवन बुडोवन उंडी केल्यार जाल्यार आतां पेडा म्हण ताप्पू तर राखू का म्हण ना दवरून जर व्हड केल्यार पुरो एक सिम मारी ताप्पू ते. आतां आमी दायेन अशें करून काडटा काडटा उंडी करता हाता आयली तितलो व्हड केल्यार पुरो आमगेले मशिनान तूं वच्ची तशी ताजी तोंडान वच्ची तितले तळ केल्यार जालें पळय अशी. हें मात उंडी वरी उरूट करची न्हय सिलिंड्रिकल करका दीग त्यात ना तांत घालूंक आमकां सुलभ जाता. खंयच्यान तूं दांत्यान शेवेन दांतेस ना ताजे आयदनां घालता जाता ते देखून अशें करून शितचें दवरलें जालें. हा कापडा उदक लागल्यार शीत तें हुन हुन हात लासून घेवचें तुमी गुतनांतल्यार विंगड उपाय असो कसले ना उपाय ना करता करता जाता तें आनी खुशी जाता तें समज जाला ना तेच देखून एक एक भाती जावं तितलें पीठ हे एक भाती म्हणटात आमी एक शेवयेंक एक भाती तितून जाता की तितलें एक पण पिळ्ळी करून जावन वता ते देखून अशी करता उंडी तिके सान हुड जाल्यार भिव का म्हणून जाल्यार तशें दवरून वता. We are rolling this into the right this shape to get a consistent and even noodles. आता तांतू air gaps असल्यार noodles कट 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 जावन येता. That is something that we want to avoid. So that is why we are using this shape. आमगेल नॉलेज चड आसा जाल्यार आमी थिंक करता हाजे विशय हांव सांगलां म्हणून गेलो तो विशय ना तुमी की तें करतना आलोचन करता हें अशें केल्यार अशें जाता हो तांणी तशें केल्यार हाजी गती कितकी म्हण आमी थिंक करची मुख्य तांतू स्वता रेसिपी पळय कुठलं रांदप येना कितले म्हण लॅक करे कितले 15 जाल टोटल या लास्ट नाही आता या इन्क्लूड केलं 15 गॅप गॅपा भितर दवरते 2 साल शिजूका जाय आनी चड करका म्हण जाल्यार 2 पंच करका एक मस्त वेळ शिजोवका अशी 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 दवरून आनी एक एरिया कसांनी म्हणटा ताका आनी एक लेवल दवर येता असल्यार नातल्यार नाका मस्त खूत खूत करून शिजयल्यार शिजय ताका वार मेळका भितर लाय स्टेमाक सो तूं वता ते देखून मस्त शिजयल्यार मस्त एक शेरा शेवय करतना पोड पेडावण दवरता ती एक 2 पंच करून करता 15 मिनिट्स शिजोवका. To bypass this part of touching it, हुनून अपडचो ता bypass करू ते वेळ करू साध्य ना ते आळान पिठा आळान शिजोवन रावता थँक्यू. जालें लास्ट दवर न्हू 15 मिनिट्स आनी राखल्यार जालें घालतो आमी आतां अश्विनाक रोस करपाक आमी रोस करूं वचा
आता तू सांगला वरी रोस घालून खाता ती नारळा रोस गोड तो ते घालून खाता ती एक आमगे ते नणचेने त्याल मात्र मुगेला पुता जायना हे रोसू ते देखून आता तुमकां दाखोवचे खातीर आनी अश्विना खातीर हांव आतां रोस करचे कशें म्हण दाखयता अर्द वड्या सोय घाल्या धवी सोय घालका चांगी तर नारळ घाल तितले चांग आमच्या 10 किलो नारळो व्हड न्ही ताजे रोस जाता हे गोड शिंदून दवरलां ताका जाय जालें तितले गोड देखून आनी इकडे अंदाजे पక్కన उणी जाल्यार साखर जावं गोड जावं सरसून घेवयता आणि इलायची ना इलायची न्ही येळ म्हळ्यार हे कसं म्हणटा ती येळ म्हळ्यार इलायची इलायची वय इलायची वय आता मस्त घाल्यार जोर घाणे कमून ना पण हळद असल्या सेविंक जोर पायसावर नाका त्या देखून हांव 5 घालां ओके गाइस आता बापमाल अंदाज आमकां कळना ताकाची आय विल वेट फॉर यू ओके दॅट्स लायक अबाउट 60 grams ऑफ जागरी हे हांत घालचो आतां न्ही रोस काडका ते देईन बरी ओके अँड 100 grams ओके अँड 5 इलायची ओके ओके बापा आता कसं करचो आता मी घालना हे बेक करून आता आमी मिक्सिंग घालचे रोस काडच्याक येळ समेत घालचो ओके आनी उदक घालचें आनी दाट उदक आमकां हक्क जावका रोस काडूंक ते कशें म्हण लागता आमी आमकां तयार केला हांगा तोपांतू एक हांगसो रोस काडूंक म्हण करता हांत करता ती त्या गाळ्यावरी गाळ मेळटा जाल्यार तातूंतल्यान सोय पडटा सो आमी हे अशें एक घर केलें जाल्यार आतां उदक घालता ताका आमकां रोस हक्क जाता सेवेन खावच्याक तें उदक घालता उदक घालून येळ समेत वाटल्या जालें आता मी हे हांगच्यान घालले जालें रोस येता आमकां जाय जाल्यार तितलें दाट करका मस्त पातळ केल्यार रुची जायना ते देखून एक उदक जावं 2 उदक काडल्यार पुरो एक उदक पावता जाल्यार एक उदकारी राबो येता एक 2 उदक चिरडून काडी येता ओ व्हेरी नाईस जालें आतां आमी पळोवया दाटू रोस आसा आनी थोडे उदक घाली येता ते अशें करका पिळून जातरी आनी ते उदक घालका थोड्यांची 2 उदक दाट येवका म्हणना पातळ जावचें नज पायसाक जाल्यार पातळ रोस म्हणून म्हणटा ती हक्क जावचें नज पातळ दाट असल्यार रुची जाय घे आनी एक उदक काडटा नाका 3 उदक पडशा जाल्यार आमी 3 उदक म्हणून पातळ उदक म्हणून काडटा ती ते अशें करून चिरडून घेवका जालें आतां गोड घालया आनी खिरोया हे म्हणजे जाल्यार रात्री करून रेड्यान घालून फ्रिजान दवरयता सकाळी उठल कुडले वेळ जायना टिफिन ब्रेकफास्ट वगी करूं येता आज आमगे तें पुरो सकाळी करच्या वचून चिके लेट जाला आतां परंबळ पडटा ते लायक परंबळ येता ते गोड की आसा म्हूण पळय रुची आनी तांगे रुची डिपेंड जावन आसा गोड कितलें घालका म्हणून गोडी जाल्यार लायक जायना चाप्पी जाल्यार लायक जायना ते देखून समज खीर जातरी रुची पळोवका हांव आतां पळोवन सांगता म्हाका पावलां की म्हणून म्हाका पावलां म्हणून दिसता अश्विन पळय हाज्या चड गोड जाल्यार जोडी जाता शेवणी विजय वाव that is amazing like the look वय ओके हे कुक जाला ना 15 मिनिट्स पयस चड जालें ते देखून शिजलां आतां हुना तोळका न्ही पिळका ते देखून आमी पेडावण दोग देवन दाखयतात तुमकां सगळो दीस लोळूनच एक कामान हें घाली तेल दिता हाका कसं म्हणचो बापमा कसले ह्या इन्स्ट्रुमेंटाक शेवयेन दांते शेवई दांते ना शेवई आनी दांते म्हळ्यार पिळचे म्हणून तूं कसं म्हणटा दोडचे म्हणून पळय कशी तेल लावका इथं दोन्ही सरता तेन्ना तोग्गो आयदनाक लावका वयल्या आयदनाक लावका असल मॅशिनाक अशें लावका हातान धरचें मॅशीन आसा खंय हांव तें यूज करना हें तेल हाकाय सोडका स्क्रूक पेट पडून म्हणटा ती ते देखून हाका लावका जालें आतां आमी घालता ती आनी तुमी पळया हुना घालका म्हणून सांगचे ताजे खातीर एक देवना हांव सगळे फॅमिली घेवन सेवाय करता हाजे खातीर ओके
हांव पिळचे मागीर पुतान घालचे केन्ना नाही करचे आजी अश्विन एक व्हिडिओ आनी कर करता असं तशें कर बापमा अशें कर बापमा म्हणून शिकता तो खुशी जाता जाल्यार वेळ जाता ना पेशंट जावका एक उंडीक एक सेवय कमी जाली चंद येळे का ती एक पण सोयी चढ जाल्यार तांदूळ चांग नातल्यार एक केल्ल्यान समजाय नातल्यार येळी येना ती मुद्दो मुद्दो पडता अशें समज शिकून केल्यार कांय जायना सुलभ जेवण हेल्प जावका मात्र एकल्यान कोर येता फुडें कोर दवरता बट सांसान जाल चिके ऑड घाल हांव ऑड घालना हांव शिकच्याक आनी वगी खावच्याक हळूहळू केल्यार कुडकी करून खावका जाता ताजे बदला सन्न करता केन्ना दिसता हळूहळू करून आनी हे आनी तूं धरची तितल्यांची आयदन आनी तूं एक ती गुळी मात्र धरची ताज्या व्हड जायना पळय हे मॅक्झिमम ताणात 15 जणांकय अर्ध किलो जना पळोवन अर्ध किलो 15 जात जाल्यार आमगेल घरकाड कितून जावका म्हूण पळोवन करूं एक पावा करूं येता एक शारा करूं येता या मशीन मेल्ट कियत वय लंगडी घेतली आमी ऐरोडी उडपाक फेमस हाँ yes today Anu is going to taste it and tell us ha Okay. okay खायलो बरें सेवे मैरी रोस घालून खाता ती ते अशें करून चंद करून खाल्यार लायक जाता आतां तो खावन कशें जाला म्हूण सांगता लायकस बरें सांग कशें वय लाय जालो रोस कशी घाल वेद नाका रोसांचो आणखी नणच्यान त्या नणच्यान चांगलं जाता आता ते रोस घालून सोड नाका what are your comments आज सांग एक वय कसं सांग तुला लायक झालं तितलं बटर लायला ओके क्लोजिंग कॉमेंट्स आता मी सुपर okay okay guys so now I'm going to taste it and tell you what it tastes like. This is the shevai and haka कसं म्हणतो पप्पा कसं रोस नारळा गोड रोस नारला गोड रोस okay so I prefer it little sweet so नारला गोड रोस घालता हांव and कालो का ओवरलोड करतो here goes so I'm not usually a big fan of breakfast. Now normally I usually skip breakfast and have lunch, okay, but this has come out really nice. Roast so that sweet roast tastes very good with the shevai. So I would highly recommend that you try this breakfast recipe. आमका मस्त जणांनी सांगितलं की breakfast recipe करायची म्हटलं I woke up very early today for this recipe itself. So thank you for watching. I hope you enjoyed the video. Do like, share, subscribe and comment. See you in the next video.